गोकुळामध्ये सुंदर सकाळ झाली होती। गायींचे हंबरणे, पक्ष्यांचे किलबिल आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण होते। बालकृष्ण मित्रांसोबत खेळत होते। बालकृष्णाला लोणी खायला खूप आवडायचे। आई यशोदा स्वयंपाकात व्यस्त असताना कृष्ण हळूच घरातल्या लोण्याच्या भांड्याजवळ गेला। त्याने भांड्यातले लोणी काढले आणि खायला लागला। बालकृष्ण पाहण्यासाठी काही माकडे तिथे आली होती। त्याने त्यांनाही लोणी खायला दिले। अचानक यशोदा माता तिथे आल्या। त्यांनी पाहिले की लोणी सगळीकडे सांडले आहे आणि कृष्ण मजेत हसत आहे। माता थोड्या रागावल्या आणि कृष्णाला पकडायला धावल्या। छोटा कृष्ण घाबरला आणि घरभर पळू लागला। यशोदा माता त्याच्या मागे धावत होत्या। शेवटी त्यांनी कृष्णाला पकडले। यशोदा मातांनी विचार केला, आज या खोडकर मुलाला थोडा धडा शिकवायला हवा। मग त्यांनी कृष्णाला एका मोठ्या उखळाला दोरीने बांधून ठेवले। म्हणूनच कृष्णाला दामोदर असेही म्हणतात। कृष्ण साधे बाळ नव्हते। त्यांनी उखळ ओढत ओढत दोन मोठ्या झाडांमध्ये नेले आणि अचानक ती दोन्ही झाडे मोठ्या आवाज करत खाली पडली। त्या झाडांमधून दोन दिव्य पुरुष प्रकट झाले। ते देव होते, देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर यांचे पुत्र नलकुवर आणि मणिग्रीव, ज्यांना शापामुळे झाडाचे रूप मिळाले होते। कृष्णामुळे त्यांची मुक्ती झाली। त्या देवता म्हणाल्या, हे कृष्णा, तू आम्हाला शापातून मुक्त केलेस। अशी आहे आपल्या लाडक्या कृष्णाची अद्भुत लीला। तो खोडकरही आहे आणि भक्तांचे रक्षण करणारा भगवानही आहे। पुढच्या भागात पाहूया बालकृष्णाची आणखी एक सुंदर कथा।